नमस्कार. सुविधा मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन या चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. या उपक्रमातलं दुसरं पुस्तक आहे रवींद्र आवटी लिखित प्रकल्प व्यवस्थापनाचे तंत्र. आज सादर आहे यातलं तिसरं प्रकरण, ज्याचं शीर्षक आहे वॉर रूम आणि प्रकल्प व्यवस्थापन. वॉर रूम ही संकल्पना तशी 20व्या शतकातली. युद्धकाळातील युद्धविषयक माहिती, हालचाली, डावपेच यांच्या आखणीकरता तांत्रिकदृष्ट्या सर्व सुसज्ज जागा म्हणजे वॉर रूम. हीच संकल्पना पुढे निवडणुकांच्या काळात सर्व निर्णय प्रक्रिया राबवण्याकरताही वापरात येऊ लागली. हळूहळू प्रकल्प नियंत्रणातही वॉर रूम हा शब्द प्रयोग वापरात आला. प्रकल्पांच्या संदर्भात हा शब्द वापरात कसा येतो याचे अनेकांना कोडे पडलेले असते. वॉर रूम म्हणजे नियंत्रण कक्ष. मोठा प्रकल्प आकाराला येत असताना त्याची अंमलबजावणी योजनाबद्ध पद्धतीने व्हावी, त्याचप्रमाणे त्यात सहभागी असलेल्या विविध व्यक्ती तसेच विभागांना आवश्यक असणारी माहिती त्वरित देता यावी, प्रत्यक्ष फील्डवर काम करत असणाऱ्या टीम मेंबर्स समोर प्रकल्पासंदर्भात उभ्या राहणाऱ्या अनेकविध अडचणींवर योग्य तोडगा काढता यावा, अशा वेगवेगळ्या उद्देशांनी वॉर रूमची उभारणी केलेली असते. वॉर रूमची उभारणी म्हणजे प्रत्यक्षात वेगळी खोली बांधणे नव्हे, तर कार्यालयातील उपलब्ध जागेपैकी योग्य व सोयीस्कर जागा निवडून त्यात वेगवेगळ्या सुविधांची योजना करणे. खरे तर वॉर रूम हा नियंत्रण कक्ष सर्वार्थाने मध्यवर्ती होऊन जातो. मग यात योग्य बैठक व्यवस्था, काम करण्याकरता प्रशस्त टेबल वगैरे मूलभूत सोयींबरोबरच दळणवळणाकरता संबंधित कागदपत्रे ठेवण्याकरता योग्य साधनांची सोय असावी लागते. वॉर रूम ही संकल्पना मी रिलायन्समध्ये असताना अतिशय प्रभावीपणे राबवली होती. सुरुवातीला म्हणजे साधारण 2000च्या सुमारास फक्त ओएफसी प्रकल्प आकार घेत होता. मात्र 2003 नंतर ओएफसी, गॅस पाईपलाईन, रिटेल आउटलेट म्हणजे पेट्रोल पंप आणि वेब स्टोअर अशा 4 प्रकल्पांची अंमलबजावणी एकाच वेळी चालू होणार होती. त्यावेळी मात्र या सर्व प्रकल्पांवर काम करणाऱ्या टीम मेंबरशी संवाद साधणे, त्यांच्या दैनंदिन कामकाजात म्हणजे विविध सरकारी खात्यात प्रस्ताव सादर करून त्यांच्या मान्यतेकरता प्रयत्न करणे, अशी कामे कोणत्याही तांत्रिक कायदेशीर अडचणींपासून पार पाडण्यासाठी व्यापक स्वरूपात मध्यवर्ती यंत्रणा उभारण्याची गरज प्रकर्षाने वाटू लागली. एकाच वेळी 4 प्रकल्पांचे नियंत्रण वॉर रूम मधून करावयाचे असल्यामुळे संबंधित टीम मेंबर्स बरोबर सतत संपर्क राहण्याच्या दृष्टीने काही गोष्टी आवश्यक होत्या. 2000च्या दशकाच्या पूर्वार्धात दळणवळणाच्या फारशा सोयी नव्हत्या. आजच्यासारखे मोबाईल फोनचे नेटवर्क तेव्हा सर्वत्र नव्हते. त्यामुळे फोन व्यतिरिक्त ईमेल आणि फॅक्सला पर्याय नव्हता. या परिस्थितीत वॉर रूमची संकल्पना माझ्या सहकाऱ्यांना आणि महाराष्ट्रभरातील माझ्या स्टाफ मेंबर्सना समजावून सांगितली. वर नमूद केलेले 4ही प्रकल्प ठराविक कालावधीतच पूर्ण करायचे असल्यामुळे मुंबई ऑफिस मधला स्टाफ आणि महाराष्ट्रभर प्रत्यक्ष फील्डवर काम करणारा स्टाफ यांच्यात समन्वय साधण्याच्या दृष्टीने वॉर रूम बहुमोल ठरणार होती. त्यामुळे टीम मेंबर्सची मानसिकता प्रकल्पाभिमुख करून नेमून दिलेली कामे वेळेत करून घेणे ही तारेवरची कसरत मी यशस्वीपणे करू शकलो, हे मी आत्मस्तुतीचा दोष पत्करून नमूद करू इच्छितो. वॉर रूम मध्ये आम्ही काय केले तर सर्वप्रथम 4ही प्रकल्पांशी संबंधित सरकारी परवानग्या यांच्या विविध सरकारी विभागातून होणाऱ्या मार्गक्रमणाचा क्रमवार आलेख बनवला. मुंबई कार्यालयातील तसेच महाराष्ट्रभरातील स्टाफला या संदर्भात योग्य ते प्रशिक्षण दिले. सर्व सरकारी कार्यालयांशी होणाऱ्या पत्रव्यवहाराची एक प्रत वॉर रूम मध्ये फॅक्सद्वारे मागवून त्याचे रेकॉर्ड ठेवणे सुरू केले व या संदर्भात पाठपुरावा करण्यासाठी वेगळे कर्मचारी नेमून दररोज राज्यभरातून प्रकल्पांच्या परवानग्यांची स्थिती दिवसातून 2दा कळेल याची व्यवस्था केली. वॉर रूम मुळे सिंगल पॉइंट ऑफ कम्युनिकेशन अर्थात संपर्क साधण्याचे ठिकाण निर्माण होऊन कोणत्याही प्रसंगी संबंधितांनी एकमेकांशी संपर्क साधून अडचणींचे निराकरण करणे सोपे झाले. प्रकल्पाशी संबंधित इतर विभागांनाही या संदर्भात समन्वय साधणे सोपे जाऊ लागले. सर्व आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती एके ठिकाणी जमा होत असल्यामुळे या माहितीचा रेडी रेफरन्स म्हणूनही वापर होऊ लागला. त्याचप्रमाणे फील्डवर काम करणाऱ्या आमच्या कर्मचारी वर्गाला मध्यवर्ती ठिकाणाहून मार्गदर्शन मिळत गेल्यामुळे
प्रकल्पासंदर्भात सरकारी प्रक्रियांकरता कमी वेळ लागून प्रकल्प अंमलबजावणीची गतीही वाढू लागली. वॉर रूमचा वापर फक्त प्रकल्प अंमलबजावणीच्या काळातच होतो असे नाही. खरे तर प्रकल्पाची संकल्पना ते अखेर या एकंदर प्रक्रिया कालावधीत वॉर रूम सुरुवातीपासूनच उपयोगात येते. वॉर रूमचा वापर संकल्पनेच्या टप्प्यापासून केल्यास एकूण प्रकल्पाचे समायोजन करणे सोपे होऊन प्रकल्प नियोजनपूर्वक पूर्ण करणे शक्य होते. धन्यवाद.